घालतात त्या प्रकारचे कपडे. मग असे जे काही क्लासिफिकेशन केलेलं असतं पुरुषांचे कपडे, स्त्रियांचे कपडे आणि मुलांचे कपडे, त्यासाठी आपण चिल्ड्रन्स वेअर असं म्हणतो, लेडीज वेअर असं म्हणतो. मग तो वेअर म्हणजे कुठला, तर हाच WEAR. वेअर म्हणजेच काय, एखादी गोष्ट परिधान करणे, एखादी गोष्ट परिधान करणे. जसं की आता आय एम वेअरिंग दिस शर्ट, आय एम वेअरिंग दिस शर्ट. आता समजा मी जर वॉच जर टाकलेली असेल तर आय एम वेअरिंग दिस वॉच असं मी म्हणू शकतो. आता तुम्ही सगळ्यात जास्त एक कन्फ्यूज काय करतात लोक माहितीये का, पास्ट टेन्स म्हणत असताना आपण दोन शब्द असतात बघा, WERE, त्याला आपण वेअरच म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, वेअरच म्हणतो. परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन वेअर नसून त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, वर. जसं वर असं म्हणतो का, तसं प्रोनाउन्सिएशन त्याचं तसं आहे. आता दुसरा एक शब्द आहे वेअर नावाचा, म्हणजे तो कुठला, तर WHERE आणि पुन्हा WEAR आणि पुन्हा WERE. हे जे 3-4 शब्द आहेत करे, या शब्द. हॅलो, दिस इज राहुल, वेलकम टू माय चॅनल लँग्वेज सोल्युशन्स. वेलकम टू द सिरीज ऑफ स्पोकन इंग्लिश डे 3. आता स्पोकन इंग्लिश सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आपण सेंटेन्सेस पॅटर्न पाहतोय. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण आय एम पासून जे सेंटेन्सेस तयार होतात ते पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण आयडेंटिटी बद्दल कसं बोलतो आणि फिलिंग्स बद्दल कसं बोलतो असं हे जाणून घेतलं. मग आजचा जो पॅटर्न आहे तो कसा असणार आहे, सुरुवातीला आय येईल, पुन्हा एम, पुन्हा वर्ब प्लस ING. आता वर्ब प्लस ING म्हणजेच कसं, क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय, तर बाबा क्रिया दर्शवणारे एखादे शब्द. जसं की काय, आता मी बोलतोय किंवा हातवारे करतोय, समजा असं असं करतोय एखाद्या माणसाला, ते एक क्रिया आहे, त्याला वेव म्हणतो इंग्लिशमध्ये. आता मी बोलतोय, याला ही पण एक क्रिया आहे, म्हणजे बोलणं ही पण एक क्रियाच आहे. जसं लिहिणे ही एक क्रिया आहे, बघणे ही एक क्रिया आहे. मग असे वेगवेगळे क्रियापद असतात, मग त्यांना आपण ING जोडत असतो. कारण का, ते क्रिया घडत असताना ते कुठल्या तरी काळामध्ये घडत असतात, ते प्रेझेंट मध्ये तरी घडत असतात, ते फ्युचर मध्ये तरी घडत असतात, किंवा ते पास्ट मधून तरी घडलेल्या असतात. मग आज आपण काय शिकणार आहोत, तर प्रेझेंट मध्ये एखादी क्रिया जर घडत असेल तर त्या गोष्टीबद्दल कसं बोलायचं. जसं की काय, आय एम टीचिंग इंग्लिश, आणि तुम्ही जो व्हिडिओ बघताय ते तुम्ही आता बघताय लाईव्ह आहे, किंवा तुमच्या हातात आता मोबाईल आहे, हे व्हिडिओ बघत असताना मग तुम्ही काय म्हणणार, आय एम वॉचिंग अ व्हिडिओ असं म्हणेल, आणि आय एम टीचिंग इंग्लिश. आता समजा काय, मी बोर्डवरती जर काहीतरी लिहिलं तर मी काय म्हणेल की आय एम रायटिंग समथिंग ऑन द बोर्ड. आता दिस ऍक्शन इज टेकिंग प्लेस. ही जी क्रिया आहे बोर्डवरती लिहिण्याची, ती काय आहे, आता चालू आहे. त्या तशा गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आपण आजचा पॅटर्न घेऊन आलेलो आहे. तर मग विदाउट वेस्टिंग मच टाइम बघूयात कसं. जर तुम्हाला म्हणायचं असेल की बाबा मी दात घासत आहे, तुम्ही सध्या आता दात घासताय आणि मित्राचा फोन आला, तर मग तुम्ही कसं म्हणणार, तर तुम्ही काय म्हणणार की आय एम ब्रशिंग माय टीथ. आता टीथ म्हणजे दात तुम्हाला माहित आहे, आणि आयचा अर्थ मी, एमचा अर्थ आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं सुरुवातीला. आय एम ब्रशिंग, ब्रशिंग म्हणजे काय की बाबा ब्रश करतोय. मग आय ब्रश करत आहे म्हणजेच काय की क्रिया घडते. तर मग तुम्ही काय म्हणणार, आय एम ब्रशिंग माय टीथ. इथे दिले बघा, आय एम ब्रशिंग माय टीथ. इफ यू वॉन्ट टू से की मी आंघोळ करत आहे असं जर म्हणायचं असेल तर मग तुम्ही काय म्हणणार, आय एम टेकिंग अ शॉवर. आय एम टेकिंग अ शॉवर, मी शॉवर घेत आहे म्हणजेच काय की मी आंघोळ करत आहे, त्याचा असा अर्थ होतो. ह्याला अजून पण एका पद्धतीने म्हणू शकतो की आय एम हॅव्हिंग अ बाथ. बाथ म्हणजे आंघोळ करणे. ओके, आय एम हॅव्हिंग अ बाथ पण म्हणतो. मी कामावर जाण्यासाठी तयार होत आहे असं जर म्हणायचं असेल, समजा की तुम्हाला तयारी करताय आणि तेवढ्यात कोणतरी फोन येतो, मग तुम्ही काय म्हणणार की मी कामावर जाण्यासाठी तयार होत आहे. सो आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क. आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क. जेवढे काही ऍक्शन्स होणार आहेत ते सगळे इथे दिलेले आहेत. हे ऍक्शन्स आहेत, हे वर्ब्स आहेत. आणि ऍक्शन्स बद्दल बोलत असताना आपण नुसतंच बोलतो का, आता आय एम स्पीकिंग म्हणलं तर पूर्णपणे त्याचा अर्थ नाही होत, म्हणून मग काय म्हणतो, आय एम स्पीकिंग इन इंग्लिश म्हणतो. आय एम टॉकिंग म्हणलं तर मग बाबा कुणाला बोलतोय, कशाबद्दल बोलतोय हे सांगावं लागेल ना. सो आय एम टॉकिंग टू यू, आय एम टॉकिंग इन इंग्लिश असं काहीतरी पुढे काहीतरी बोलावं लागतं वर्कच्या समोर. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी कामावर जाण्यासाठी तयार होत आहे, तर काय म्हणणार तुम्ही, आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क. बघूया पुढचं सेंटेन्स कुठलं आहे. पुढचं सेंटेन्स आहे, मी माझा नवीन शर्ट घालत आहे. ओके, सो आय एम वेअरिंग माय न्यू शर्ट. आता घालत आहे, एखादी गोष्ट जर तुम्ही घालत असाल तर त्या गोष्टीला काय म्हणतो, जसं की कपडे घालतो, घडी घालतो, जसं म्हणतो का, त्या गोष्टीसाठी आपण वेअर हा शब्द वापरतो. कुठला, WEAR, वेअर. ओके, आता तुम्ही वेगवेगळी जे कापडांची दुकानं असतात तिथे चिल्ड्रन्स वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर असे शब्द बघितले असतील. चिल्ड्रन्स वेअर, लेडीज वेअर आणि मेन्स वेअर असं दिलेलं असतं. आता चिल्ड्रन्स वेअर, लेडीज वेअर असं ज्यावेळेस म्हणतो तिथे आपण त्यांना बाबा की लहान मुलांनी घालायची कपडे, लहान मुलांसाठी, लहान मुलं जे घालतात ती कपडे,
किंवा लेडीज ज्या घालतात त्या कपडे, समजा लेडीज जे घालतात ते त्या प्रकारचे कपडे, पुरुष जे घालतात त्या प्रकारचे कपडे, मग असे जे काही क्लासिफिकेशन केलेलं असतं पुरुषांचे कपडे, स्त्रियांचे कपडे आणि मुलांचे कपडे, त्यासाठी आपण चिल्ड्रन्स वेअर असं म्हणतो, लेडीज वेअर असं म्हणतो. मग तो वेअर म्हणजे कुठला, तर हाच WEAR. वेअर म्हणजेच काय, एखादी गोष्ट परिधान करणे, एखादी गोष्ट परिधान करणे. जसं की आता आय एम वेअरिंग दिस शर्ट, आय एम वेअरिंग दिस शर्ट. आता समजा मी जर वॉच जर टाकलेली असेल तर आय एम वेअरिंग दिस वॉच असं मी म्हणू शकतो. आता तुम्ही सगळ्यात जास्त एक कन्फ्यूज काय करतात लोक माहितीये का, पास्ट टेन्स म्हणत असताना आपण दोन शब्द असतात बघा, WERE, त्याला आपण वेअरच म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, वेअरच म्हणतो. परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन वेअर नसून त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, वर. जसं वर असं म्हणतो का, तसं प्रोनाउन्सिएशन त्याचं तसं आहे. आता दुसरा एक शब्द आहे वेअर नावाचा, म्हणजे तो कुठला, तर WHERE आणि पुन्हा WEAR आणि पुन्हा WERE. हे जे 3-4 शब्द आहेत करे, या शब्दांपैकी वेअर म्हणजे कुठे, वेअर म्हणजे कुठे, वेअर म्हणजे चिल्ड्रन्स वेअर वाला जसं म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट परिधान करणे, परिधान करणे. आणि WERE वाला जो आहे, WERE वाला जो आहे, ज्याचा उच्चार तुम्ही वेअर करता, त्याचं प्रोनाउन्सिएशन वर आहे. त्याचं अर्थ काय होतो, एखादी गोष्ट होता किंवा होती म्हणण्यासाठी. ओके. पुढचा जो सेंटेन्स आहे तो आहे मी माझे केस विंचरत आहे. त्याला मग इंग्लिशमध्ये काय म्हणणार, आय एम कोम्बिंग माय हेअर. आता कंगवा जो असतो का, समजा आपला भांग पाडायचा जो कंगवा असतो, त्याला इंग्लिशमध्ये कोंब म्हणतो. काय म्हणतो, कोंब. आ जो बी आहे त्याचा उच्चार थोडासा सायलेंट आहे, कोंब असं नाही म्हणत आपण, कोंब म्हणतो. म्हणजे ब चा उच्चार आहे परंतु खूप थोडासा आहे. सो कोंब म्हणजेच काय की कंगवा ज्याने आपण समजा भांग पाडत राहतो का, त्याला आपण कोंब म्हणत असतो. परंतु कोंब म्हणजे समजा कंगवा, परंतु कोम्बिंग ज्यावेळेस म्हणतो का, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो भांग पाडणे. मग मी माझे केस विंचरत आहे असं जर म्हणायचं असेल मला, तर मग मी काय म्हणेल, आय एम कोम्बिंग माय हेअर. हेअर, COMBING. नुसतं कोंब जर म्हणलं तर कंगवा, जो आपण भांग पाडण्यासाठी वापरतो. आणि कोम्बिंग म्हणजेच काय की बाबा भांग पाडणे, तो आता नाऊन पण आहे आणि वर्ब म्हणून पण त्याचा वापर केला जातो. सो आय एम कोम्बिंग माय हेअर म्हणजेच काय की मी माझे केस विंचरत आहे. पुढचा सेंटेन्स आहे की मी माझा बिछाना आवरत आहे. म्हणजेच काय की बिछाना म्हणजेच बाबा तुमचा जो बेड आहे ते तुम्ही आवरत असाल, तयारी करत असाल समजा, त्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार, आय एम मेकिंग माय बेड. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, आय एम मेकिंग माय बेड. आय एम मेकिंग माय बेडचा अर्थ मी माझा बिछाना आवरत आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या तयारीसाठी ज्यावेळेस तुम्ही ते व्यवस्थित झाटकून फिटकून व्यवस्थित करता, त्याला सुद्धा आय एम मेकिंग माय बेड असं म्हणतो. पुढचा सेंटेन्स आहे की मी खिडकी उघडत आहे. सो आय एम ओपनिंग द विंडो. आता विंडो म्हणजे खिडकी तुम्हाला माहितीच आहे, परंतु तिथे शब्द कुठला वापरतो, ओपनिंग. आय एम ओपनिंग द विंडो. पुढचा सेंटेन्स आहे की मी दरवाजा बंद करत आहे. सो आय एम क्लोजिंग द डोर. DOOR, डोर म्हणजेच काय, दरवाजा समजा. ओके. सो आय एम ओपनिंग. आता ओपनिंगचा अर्थ आणि क्लोजिंगचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. मग काय सेंटेन्स असणार आहे, आय एम वर्ब आहे, समजा ओपन आहे, तर मग त्याला ING जोडणार आपण आणि काय म्हणणार, आय एम ओपनिंग द डोर. ओके. आय एम क्लोजिंग द डोर, आय एम ओपनिंग द विंडो, अशा पद्धतीने. ओके. सो इथे आपण म्हणतोय की मी खिडकी उघडत आहे, तर आय एम ओपनिंग द विंडो. इथे म्हणतोय आपण की मी दरवाजा बंद करत आहे, तर आय एम क्लोजिंग द डोर असं म्हणणार. मी पंखा सुरू करत आहे असं जर म्हणायचं असेल तर आता स्विच हा शब्द वापरतो. कुठला शब्द वापरतो, स्विच. स्विच ऑफ जसं करतो, एखादी गोष्ट स्विच करतो. पंखा चालू करणे म्हणजे स्विच ऑन करणे, आणि पंखा जर बंद करणे म्हणजेच काय, स्विच ऑफ करणे. परंतु लाईट रूटच्या बाबतीत पण तसंच म्हणतो. आणि दुसरा एक शब्द आहे बघा, म्हणजे कसं म्हणणार, आय एम स्विचिंग ऑन द फॅन. काय म्हणणार, आय एम स्विचिंग ऑन द फॅन म्हणजेच काय की मी पंखा सुरू करत आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी दिवे किंवा लाईट्स बंद करत आहे, तर मग तुम्ही काय म्हणणार, आय एम टर्निंग ऑफ. टर्निंग ऑफ म्हणजेच काय, बंद करणे. टर्निंग ऑफ, OFF असं लक्षात ठेवायचं. आय एम टर्निंग ऑफ द लाईट्स. जर तुम्ही जर चालू करत असाल, समजा म्हणजे मी लाईट चालू करत आहे जर म्हणायचं असेल, तर आय एम टर्निंग ऑन असं म्हणू शकता, की आय एम स्विचिंग ऑन म्हणू शकता. ओके. बघूयात पुढचे सेंटेन्सेस कुठले.
पुढचा सेंटेन्स आहे मी चहा बनवत आहे. चहा बनवण्याला एखादी गोष्ट जी बनवतो त्या गोष्टीसाठी आपण मेक हा शब्द युजली वापरतो. ओके, म्हणजे काही कॉन्टेक्स्ट मध्ये, सगळीकडे नाही. परंतु आता समजा मला जर म्हणायचं असेल की मी चहा बनवत आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, आता चहा तर कुक तर नाही केला जातो, शिजवलं तर नाही जात ना, समजा त्याला उकळलं जातं समजा, त्यासाठी मग आपण चहा बनवत आहे असा शब्द वापरतो. जर कुक केलं असतं तर आय एम कुकिंग असं म्हणलं असतं समजा. परंतु मग आपण इथे काय म्हणतोय की मी चहा बनवत आहे, तर मग काय म्हणायचं, आय एम मेकिंग द टी किंवा आय एम मेकिंग टी तुम्ही म्हणू शकता. हे सेंटेन्सेस आहेत तुम्हाला बघण्यासाठी समजा, परंतु इकडे तुम्ही लक्ष नाही द्यायचं, खूप जास्त लक्ष द्या, स्क्रीनशॉट घ्या. परंतु काय, इकडे सेंटेन्स बघायचं आणि बघायचं की बाबा इथे आय एम मेकिंग टी असं म्हणून मी सेंटेन्स बनवू शकतो का, जेणेकरून मला हा पॅटर्न लक्षात राहील. ओके, सो आय एम मेकिंग टी म्हणजे मी चहा बनवत आहे. मी दूध उकळत आहे असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणणार, आय एम बॉइलिंग द मिल्क. आय एम बॉइलिंग द मिल्क. बॉईल म्हणजेच काय, उकळणे. आपण अंडे उकळतो बघा, बॉईल अंडे वगैरे असं म्हणतो समजा. तर मग आय एम बॉइलिंग द मिल्क. मी भाज्या कापत आहे, मग तुम्ही काय म्हणणार, आय एम कटिंग द व्हेजिटेबल्स. आय एम कटिंग द व्हेजिटेबल्स. आय एम कटिंग द व्हेजिटेबल्स. मी नाश्ता तयार करत आहे असं म्हणायचं असेल तर आय एम प्रिपेअरिंग. प्रिपेअरिंग म्हणजे तयार करणे, प्रिपेअरिंग. मग काय म्हणणार, आय एम प्रिपेअरिंग ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट म्हणजेच काय की बाबा नाश्ता. ओके, मी भांडी धुत आहे असं जर म्हणायचं असेल तर आय एम वॉशिंग. काय म्हणायचं, आय एम वॉशिंग द डिशेस. डिशेस म्हणजे डिश या शब्दाचा अर्थ दोन होतो. डिश म्हणजे एखादी भाजी सुद्धा, जी आपण समजा आज काय भाजी बनवली जे म्हणतो त्या गोष्टीला आपण डिशेस म्हणतो. आणि डिश DISH हा जो शब्द आहे त्याचा अर्थ भांडी सुद्धा होतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो डिश म्हणजेच भांडी सुद्धा आणि डिश मध्ये भाजी सुद्धा. ओके, सो मी भांडी धुत आहे म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, आय एम वॉशिंग द डिशेस. आय एम वॉशिंग द डिशेस. मी पाण्याची बाटली भरत आहे असं जर म्हणायचं असेल तर काय, आय एम फिलिंग. फिलिंग म्हणजे FILLING. फिलिंग म्हणजे हे फिलिंग. फिलिंग म्हणजे ते आय एम फिलिंग सॅड ते वाला नाही, त्याची स्पेलिंग FEELING आहे. ओके, सो हा जो फील आहे, फिलिंग द फिल इन द ब्लँक्स वाला किंवा फील म्हणत असताना फॉर्म जो फील करतो त्याच्यावरचा जो फील आहे तो फील आहे हा. सो मग मी पाण्याची बाटली भरत आहे म्हणण्यासाठी काय म्हणणार, आय एम फिलिंग द बॉटल किंवा वॉटर बॉटल. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स आहे की मी माझा डब्बा भरत आहे. सो आय एम पॅकिंग. तुम्ही तुमचा डब्बा पॅक करताय. ओके, सो आय एम पॅकिंग माय लंच. तुम्ही तुमचा जो डब्बा आहे किंवा लंच म्हणजेच काय, तुमचं दुपारचं जेवण समजा, युजली त्याला डब्बा आपण म्हणू शकतो समजा. ओके, इथे तुम्ही टिफिन म्हणू शकता जर एकदमच लिटरल बोलायचं झालं तर. आय एम पॅकिंग माय टिफिन पण म्हणू शकता, आणि आय एम पॅकिंग माय लंच म्हणजे दुपारचं जे जेवण असतं त्याला आपण लंच म्हणतो. ओके, सो आय एम पॅकिंग माय लंच. मी वेळ पाहत आहे. सो आय एम चेकिंग द टाइम. जर तुम्ही स्वतःची वेळ जर असं जर बघत असाल की बाबा किती वाजले, तर मग तुम्ही काय म्हणणार की आय एम चेकिंग द टाइम. मी माझ्या चाव्या शोधत आहे. चाव्या म्हणजे कीज. सो आय एम लुकिंग फॉर. काय म्हणणार, आय एम लुकिंग फॉर माय कीज. कीज म्हणजे माझ्या ज्या चाव्या आहेत किंवा माझ्या ज्या घराचे जे चाव्या आहेत मी ते शोधत आहे. पुढचा सेंटेन्स काय की मी माझा मोबाईल चार्ज करत आहे. सो आय एम चार्जिंग. आय एम चार्जिंग माय मोबाईल असं तुम्ही म्हणणार. बघूयात पुढचा सेंटेन्स कुठला आहे. पुढचा सेंटेन्स आहे मी माझ्या मित्राला संदेश पाठवत आहे. संदेश म्हणजेच काय की मेसेज. त्याला बरेच जण मॅसेज म्हणतात. मॅसेज न म्हणता काय म्हणायचंय, मेसेज. काय म्हणायचं, मेसेज. सो आय एम सेंडिंग अ मेसेज टू माय फ्रेंड. मग इथे काय म्हणणार तुम्ही, आय एम सेंडिंग अ मेसेज टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला संदेश पाठवत आहे, मेसेज पाठवत आहे. मी फोनला उत्तर देत आहे. कुणीतरी फोन केला मग तुम्ही त्या फोनला उत्तर देत आहे. मग काय म्हणायचं, आय एम आन्सरिंग द फोन कॉल किंवा आय एम आन्सरिंग अ फोन कॉल. आय एम आन्सरिंग म्हणजेच काही फोनला उत्तर देणे. आन्सर या शब्दाचा अर्थ जसा आपण उत्तर म्हणतो समजा, आय एम आन्सरिंग द फोन. उत्तर, आन्सर म्हणजे उत्तर आणि आन्सरिंग म्हणजे उत्तर देणे. ओके, सो आय एम आन्सरिंग द फोन कॉल असं म्हणणार.
मी माझ्या वडिलांशी बोलत आहे, तर मग तुम्ही काय म्हणणार, आय एम टॉकिंग टू माय फादर. मी माझ्या वडिलांना बोलत आहे. मग तुम्ही बऱ्याच वेळा म्हणू शकता की बाबा कोणाला बोलतोय असं तसं, मग तुम्ही म्हणू शकता की आय एम टॉकिंग टू माय फादर, आय एम टॉकिंग टू माय मदर, आय एम टॉकिंग टू सो अँड सो. ज्याही माणसाला तुम्ही बोलत असाल त्या गोष्टीला तुम्ही तसं म्हणू शकता. मी बसची वाट पाहत आहे, सो आय एम वेटिंग फॉर द बस. पुढे काय, मी ऑनलाईन तिकीट बुक करत आहे. ओके, सो आय एम बुकिंग. आता बुक म्हणजेच काय की एखादी गोष्ट बुक करणे समजा, सो मग त्याला बुकिंग म्हणणार. आपला पॅटर्न काय म्हणतो की बाबा तुम्ही आय एम म्हणायचे, वर्ब म्हणायचे, त्याला आय एन जी लावायचे आणि पुढे काहीतरी जे असेल ते बोलायचे. ओके, सो आय एम वर्ब प्लस आय एन जी, आय एम बुकिंग अ तिकीट ऑनलाईन. मी ऑनलाईन तिकीट बुक करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज मी पुण्याला प्रवास करत आहे. आय एम ट्रॅव्हलिंग टू पुणे. सो मग आय एम ट्रॅव्हलिंग टू पुणे. मी पुण्याला जात आहे. मग तुम्ही जिथे कुठे जात असाल तिथे तुम्ही सेंटेन्स वापरू शकता. समोरची फक्त तुम्हाला जागा बदलायची. कसं म्हणायचं, आय एम ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग म्हणलं की त्याच्यानंतर टू लावायचं आणि जिथे कुठे तुम्ही जात असाल तीच जागा तुम्ही तिथे निवडू शकता. जसं की काय, आय एम ट्रॅव्हलिंग टू पुणे, आय एम ट्रॅव्हलिंग टू मुंबई, आय एम ट्रॅव्हलिंग टू महाराष्ट्र, आय एम ट्रॅव्हलिंग टू इंडिया, असं तसं तुम्ही म्हणू शकता. ओके, सो मी पुण्याला प्रवास करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज मी गाडीने कार्यालयात जात आहे. मग तसं म्हणण्यासाठी काय म्हणणार, आय एम ड्रायव्हिंग टू द ऑफिस. आय एम ड्रायव्हिंग टू द ऑफिस, आय एम ड्रायव्हिंग टू द थिएटर, आय एम ड्रायव्हिंग टू द मॉल, आय एम ड्रायव्हिंग टू द हॉस्पिटल, आय एम ड्रायव्हिंग टू द नाही का की रेल्वे स्टेशन, आय एम ड्रायव्हिंग टू द कॉलेज, असं तुम्ही म्हणू शकता. मग आय एम ड्रायव्हिंग असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस ऍड करू शकता. कमेंटमध्ये टाका. मी बाजारात चालत जात आहे. मग मी काय बाजारात जातोय परंतु चालत जातो. मग काय म्हणणार, आय एम वॉकिंग टू द मार्केट. आय एम वॉकिंग टू द मार्केट. जर नुसतं जर बाजारात जात आहे असं जर म्हणायचं असेल तर आय एम गोइंग टू द मार्केट म्हणणार. काय म्हणणार, आय एम गोइंग टू द मार्केट. परंतु इथे चालण्यावरती जोर दिलाय स्पीकरने, त्याच्यामुळे काय म्हणतोय, आय एम वॉकिंग टू द मार्केट. मी मार्केटला जातोय परंतु कसं जातोय, मी चालत जात आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज मी काही किराणा सामान खरेदी करत आहे. किराणा जो सामान असतो त्याला ग्रॉसरीज म्हणतो, ग्रोसरी. ओके, तर मग काय म्हणणार, आय एम बाईंग. बाय म्हणजेच काय की विक्री करणे. आता बाय, बी यू वाय, बाय म्हणजे एखादी गोष्ट विकत घेणे आणि बी वाय ई बाय म्हणजे राहुल गांधीवाला टाटा बाय बाय खतम जे म्हणत असतो का तो बाय. ओके, सो मी काही किराणा सामान खरेदी करत आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, आय एम बाईंग सम ग्रोसरी. मी बिल भरत आहे असं जर म्हणायचं असेल एखाद्या गोष्टीचं, विजेचं बिल असू दे, लाईट बिल जसं म्हणतो किंवा दुसरं एखादं बिल असू दे, तर मग तुम्ही काय म्हणणार, आय एम पेईंग द बिल. किंवा जर समजा तुम्ही मित्रांमध्ये कुठेतरी जेवायला गेले आणि मग आज कोण बिल भरणार असं तसं सगळं चाललं असेल तर मग एखादा माणूस उठून म्हणू शकतो की आय एम पेईंग द बिल. आज मी बिल भरत आहे. ओके, सो आय एम पेईंग द बिल म्हणणार. इथे दिलंय बघा, आय एम पेईंग द बिल. बघूया नेक्स्ट सेंटेन्स कुठला. नेक्स्ट सेंटेन्स इज मी रांगेत उभा आहे. आता रांग जी असते समजा जिथे रांगेत उभा आहे असं जे म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये क्यू म्हणतो. याचा उच्चार कसा आहे, क्यू. जसं आपला असा क्यू असतो का तसंच या शब्दाचा उच्चार आहे, क्यू म्हणजे रांग. मग काय, स्टँडिंग म्हणजे तुम्हाला माहितच आहे, समजा उभ्या आहे समजा नाही की आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द बोर्ड असं पण म्हणू शकतो मी समजा. तर मग मी रांगेत उभा आहे असं म्हणण्यासाठी मग मी काय म्हणेल, आय एम स्टँडिंग इन अ क्यू. क्यू म्हणजेच काय की बाबा रांग. क्यू म्हणजे काय, रांग, राग नाही. ओके, सो आय एम स्टँडिंग इन अ क्यू म्हणजेच मी रांगेत उभा आहे. सेंटेन्स इज मी एका बैठकीला उपस्थित राहत आहे. सो मग त्याला तुम्ही काय म्हणा, आय एम अटेंडिंग अ मीटिंग. मीटिंग म्हणजेच बैठक आणि अटेंडिंग म्हणजे उपस्थित राहतं. सो आय एम अटेंडिंग अ मीटिंग. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझ्या सहकार्यांसोबत समस्येवर चर्चा करत आहे. मग तुम्ही काय म्हणणार, आय एम डिस्कसिंग द प्रॉब्लेम विथ माय कलिग. आय एम डिस्कसिंग द प्रॉब्लेम. डिस्कस म्हणजे चर्चा करणे, प्रॉब्लेम म्हणजे समस्या आणि कॉलिग जो म्हणतो समजा याचा अर्थ COLLEAG
GUE हा जो आहे समजा याला आपण कॉलिग म्हणतो. कलिग पण म्हणू शकता समजा तुम्ही, पण कॉलिग म्हणतात जास्त करून लोक. ओके, सो आय एम डिस्कसिंग द प्रॉब्लेम विथ माय कॉलिग. ओके, मी माझे वेळापत्रक तपासत आहे. समजा तुम्ही टीचर असाल माझ्यासारखे, तर मग तुम्ही स्वतःचा टाइम टेबल चेक करणार. मग तुम्ही काय म्हणणार की आय एम चेकिंग माय टाइम टेबल किंवा माय स्केड्यूल, किंवा तुम्ही ह्याला शेड्यूल पण म्हणू शकता. ओके, सो आय एम चेकिंग माय स्केड्यूल किंवा शेड्यूल. ओके, सो आय एम चेकिंग माय स्केड्यूल ऑर शेड्यूल. आता स्केड्यूल आणि शेड्यूल हे जे आहेत ते दोन्ही पण बरोबरच आहेत, फक्त अमेरिकन आणि ब्रिटिश असा फरक आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे काम पूर्ण करत आहे. आय एम कम्प्लिटिंग माय वर्क. आय एम कम्प्लिटिंग माय वर्क. आता ह्याला नुसतं वर्कच म्हणायचं, वर्क असं म्हणायचं नाही, थोडी थोडी सवय लावायची आपल्या जिभेला. ओके, सो आय एम कम्प्लिटिंग माय वर्क. मी एक अहवाल तयार करत आहे असं जर म्हणायचं असेल तर काय म्हणणार? आय एम प्रिपेरिंग अ रिपोर्ट. आय एम प्रिपेरिंग अ रिपोर्ट. मी एका ईमेलला उत्तर देत आहे. सो आय एम रिस्पॉन्डिंग ऑर रिप्लाइंग. रिप्लाय तुम्हाला माहितच आहे, आता तुम्ही सोशल मीडियाची माणसं आहात. सो आय एम replying to an email. I am replying to an email. मी नवीन शब्द शिकत आहे. तर मग तुम्ही काय म्हणणार? I am learning new words. I am learning English. मी इंग्रजी शिकत आहे. मी नवीन शब्द शिकत आहे. I am learning new words. मी इंग्रजी कसं बोलायचं हे शिकत आहे. I am learning to speak in English. ओके, पुढचा सेंटेन्स आहे की बाबा मी इंग्रजीची प्रॅक्टिस करत आहे, की मी इंग्रजी बोलण्याचा सराव करत आहे. जर म्हणायचं असेल तर काय म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम प्रॅक्टिसिंग इंग्लिश. ओके, आय एम प्रॅक्टिसिंग इंग्लिश किंवा आय एम प्रॅक्टिसिंग स्पीकिंग इन इंग्लिश असं पण म्हणू शकतं. बघूयात पुढचा सेंटेन्स कुठला आहे. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी बातम्या पाहत आहे. तुमचे पप्पा तुम्हाला म्हणू शकतात समजा, कारण ते पप्पा लोक जास्त बातम्या बघतात. तर आय एम वॉचिंग. आता वॉच म्हणजे पाहणे, म्हणूनच आपण वॉचमनला वॉचमन म्हणतो, कारण का तो लक्ष ठेवून असतो सगळ्या गोष्टींवरती म्हणून. ओके, सो आय एम वॉचिंग द न्यूज म्हणजेच काय की मी न्यूज पाहत आहे. मी पॉडकास्ट ऐकत आहे. सो आय एम लिसनिंग टू. हे लक्षात ठेवायचे की लिसनिंगच्या नंतर किंवा लिसनच्या नंतर कधी पण टू येतो हे लक्षात ठेवायचं. ओके, सो आय लिसन इंग्लिश असं नाही म्हणायचं, आय लिसन टू इंग्लिश असं म्हणायचं. आय एम लिसनिंग यू असं नाही म्हणायचं, आय एम लिसनिंग टू यू असं म्हणायचं. ओके, सो लिसनिंगच्या नंतर कधी पण टू येतो हे लक्षात ठेवायचंय. सो आय एम लिसनिंग टू अ पॉडकास्ट लिहिलंय. इथे काय लिहिलंय मग? आय एम लिसनिंग टू अ पॉडकास्ट. मी एक पॉडकास्ट ऐकत आहे. मी सोशल मीडियावर स्क्रोल करत आहे. स्क्रोल करत आहे म्हणजे स्क्रोल म्हणजेच काय की समजा एखादी गोष्ट असं जर करत असाल समजा तुम्ही, आता इथे लिहिलं जात आहे परंतु एखादी गोष्ट तुम्ही असं करताय त्याला स्क्रोल म्हणतो. ओके, सो आय एम स्क्रोलिंग थ्रू सोशल मीडिया. आय एम स्क्रोलिंग थ्रू सोशल मीडिया. ओके, मी सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करून बघत आहे की आज काय काय अपडेट आलेले आहेत. नेक्स्ट सेंटेन्स इज मी हवामान तपासत आहे. आता हवामान तपासत आहे म्हणजेच काही मी डॉक्टर सारखं ते स्टेथोस्कोप लावून तपासत आहे असं नाही, परंतु मी बघतोय की वातावरण कसं आहे काय नाही. ओके, सो हवामानला आपण इंग्लिशमध्ये वेदर म्हणतो. काय म्हणतो? WEATHER. वेदर म्हणजेच हवामान. पुणे वेधशाळेचं हवामान, याचं हवामान असं तुम्ही म्हणलंय की वेदर फोरकास्ट म्हणतो. वेदर फोरकास्ट. वेदर फोरकास्ट म्हणजेच काय? फोरकास्ट म्हणजे थोडक्यात भविष्यवाणी. वेदर फोरकास्ट म्हणजेच काय की हवामानाचा अंदाज. असे शब्द जे तुम्ही ऐकले असतील की आता असे शब्द तुम्ही ऐकले असतील, त्या हवामानाच्या अंदाजाला इंग्लिशमध्ये वेदर फोरकास्टिंग म्हणतो. ओके, सो वेदर म्हणजेच काय? हवामान. सो मी हवामान चेक करत आहे, मी वातावरण चेक करत आहे म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? आय एम चेकिंग द वेदर. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे टेबल स्वच्छ करत आहे. सो आय एम क्लिनिंग माय डेस्क.
आता टेबल जो असतो त्याला आपण डेस्क पण म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे. टेबल म्हणजे दरवेळेस 4 हे आहेत तसंच डेस्क नाही, परंतु ऑफिसमधला जो एखादा टेबल असतो त्याला आपण डेस्क म्हणतो. ओके, ते जर तुम्ही क्लीन करत असाल तर तुम्ही काय म्हणणार, आय एम क्लिनिंग माय डेस्क. ओके, मी झाडांना पाणी घालत आहे असं जर म्हणायचं झालं तर आय एम वॉटरिंग म्हणतो. ओके, एखाद्या जागेला एखाद्या झाडाला जर तुम्ही जर पाणी जर टाकत असाल, पाणी घालत असाल, झाडाला पाणी घालत असाल, फुलाला पाणी घालत असाल तर त्याला आपण वॉटरिंग म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे. सो काय म्हणणार तुम्ही, आय एम वॉटरिंग द प्लांट्स, मी झाडांना पाणी घालत आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मी माझे कपडे घडी करत आहे. घडी करण्याला फोल्ड हा शब्द वापरतो. कुठला शब्द वापरतो, फोल्ड म्हणजे घडी करणे. ओके, सो आय एम फोल्डिंग माय क्लोथ्स, आय एम फोल्डिंग माय क्लोथ्स, मी माझे कपडे घडी करत आहे. मी माझ्या शेजाऱ्याशी बोलत आहे. ओके, शेजाऱ्याला इंग्लिशमध्ये नेबर म्हणतो. काय म्हणतो, नेबर, NEIGHBOUR. ओके, सो आय एम टॉकिंग टू माय नेबर, मी माझ्या शेजाऱ्याशी बोलत आहे. द लास्ट सेंटेन्स इज, पुढचा सेंटेन्स काय, मी उद्याच्या वेळापत्रकाचे नियोजन करत आहे. सो आय एम प्लॅनिंग tomorrow's schedule किंवा schedule. So that's it for this video. We'll be meeting in the next video where we'll be discussing different kinds of patterns ज्याच्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी आजपासूनच बोलायला सुरुवात करताल. So till then, please follow Langley Solutions and learn English with Rahul Pawar. This is Rahul Pawar. Thank you so much for tuning in.